प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही आनंदी आणि उत्साही आहात का? तुम्ही नेहमी येशू ख्रिस्तामध्ये आनंदी राहा, ठीक आहे. कसे आनंदी राहायचे? सर्वत्र मला त्रास आहे. घरात, कामाच्या ठिकाणी, व्यवसायात आणि विशेषतः सेवा कार्यात त्रास आहे. सर्वत्र छळ आहे. हे सगळं कधी संपणार? तुम्ही अशा प्रकारे निराश आहात का? घाबरू नका. प्रभूने काय सांगितलं? जगात तुम्हाला क्लेश येतील, पर धैर्य ठेवा. त्याने असं सांगितलं ना, क्लेश येणारच. आपण ज्या मार्गावरून जातो त्या मार्गावर क्लेश अपरिहार्य आहेत. पण तुम्हाला काय करायला होण हे माहीत आहे का? तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रभू 2 कोरिन्थकरांस 4:16 मध्ये म्हणतो, आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट. तुम्ही म्हणत नाही का, सगळीकडे क्लेश आहे, पण तो क्षणभराचाच आहे. तो क्षणात निघून जाईल. तो फक्त हलका क्लेश आहे. तो येशू ख्रिस्ताच्या क्लेशांशी तुलना करा. तो हलकाच क्लेश नाही का? मी नेहमी तसंच पाहतो. लोक माझ्याबद्दल वाईट बोलायचे, तिरस्कार करायचे आणि शिव्याशाप द्यायचे. माझ्याबद्दल खूप काही लिहिलं आहे. इतकं सगळं घडलं आहे. हे सगळं पाहून मी थोडा निराश व्हायचो. पर लगेचच मी येशू ख्रिस्ताचा विचार करतो. तो किती पवित्र आहे. त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही. तो नेहमी चांगलंच करतो. तो देवच माणूस होऊन आला होता. त्याच्यासाठी सुद्धा खूप निंदा, उपहास, अपमान आणि खोट्या आरोपांनी त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. त्याला लाज आणली गेली आणि त्याला क्रूसावर खेळले. त्याने हे सगळे क्लेश सहन केले. म्हणून मलाही या क्लेशाला घाबरायचं कारण नाही. येशूने स्वतः इतका त्रास सहन केला आहे. याचा विचार जरी केला तरी मला धीर येतो. माझ्या क्लेशाची तुलना त्याच्या क्लेशांशी केली तर माझं खूपच हलकं वाटतं. आपण जे क्लेश सहन करतो ते त्याच्या तुलनेत अगदी थोडंच आहे. मग आपण याबद्दल का काळजी करावी? प्रभूनेही वचन दिलं आहे की हे क्षणात निघून जाईल. हे कायमचं राहणार नाही. मी मागे वळून पाहतो तर आधीचे क्लेश आता दिसत नाहीत. आता ते नाहीये. तो क्लेश निघून गेला आहे. क्लेश येतील, पर ते निघून जातीलही. नवीन क्लेश येत राहिले तरी काहीच आपल्यावर परिणाम करणार नाही. ते फक्त निघून जातील. हीच देवाची कृपा आहे. तो सर्व क्लेश दूर करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहतो. आता जो क्लेश आहे तो क्षणात निघून जाईल. म्हणून या क्लेशासाठी प्रभूचे आभार माना. प्रभू, तुझ्या क्लेशाच्या तुलनेत हा खूपच हलका आहे, असं म्हणा. आनंदी रहा. तुम्ही असं म्हणाल का? प्रभू, या क्लेशासाठी तुझे आभार. हा फक्त एक हलका क्लेश आहे. तू वचन दिलं आहेस की हा क्षणात निघून जाईल. येशूच्या नावाने हा क्लेश आजच निघून जाऊ दे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.